इथे मात्र पहिल्या चेंडूवर आघात केला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, विकेट मिळतीये, विकेट नंबर 1 चं पतन होतं या ठिकाणी आपण बघतोय. अश्विन बोपीच्या खेळीचा अंत या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली होती या फलंदाजानं, आणि इथे मात्र आज पहिल्याच चेंडूवर या सामन्यात आपण बघतोय कसळखंड विपक्ष न्यू भैरवनाथ रिडगर या दोन संघादरम्यान अश्विन बोपी बाद झालेला फलंदाज अश्विन बोपी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हॅलो, अश्विन बोपी बाद होऊन तंबूत परतला. इथे मात्र आपण बघतोय गोलंदाज गोलंदाजी करतोय प्रथमेश. आणि यावेळेस मात्र चांगला प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली गेली, संघाचं स्वतःचं खातं ओपन केलं जातंय रेडगर संघाच्या बाजूने. इथे मात्र कसळखंड संघ आपण बघतोय. काल आपण बघितलं होतं कुडावे संघाच्या पाठी अख्खा गाव मी म्हणून करताना आला होता असं म्हणायला हरकत नाही, कारण आपण बघितलं होतं जबरदस्त पाठीराखे अगदी शेवटपर्यंत आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आले होते. आणि इथे मात्र आपण बघतोय आज या ठिकाणी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे मात्र निराशा हाती लागते. विजय बाळाराम पाटील चिखले यांच्या वतीने आपण बघतोय आमच्या समालोचकांसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आले. त्यांच्या आम्ही मनापासून त्यांना धन्यवाद देतोय. आणि त्यानंतर मी म्हणतोय राजेश लबडे खानावळे ग्रामपंचायत सदस्य राजेशजी लबडे, सरपंच खानावळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच राजेशजी लबडे, क्षमा असावी दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी आपण बघतो आज मान्यवरांची मांदियाळी साथ समालोचन आपण बघतो. यावेळेस मात्र चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, आणि इथे मात्र स्वागत केलं जाईल राजेशजी लबडे साहेबांचं, विद्यमान उपसरपंच आहेत खानावळे ग्रामपंचायतीचे. त्यांना विनंती असेल या आपण या मंचावर आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आपण या चौकाराने त्यांचं स्वागत केलं जाईल. या चौकाराने आपण बघतोय धावफलकावर धाबा आपल्याला तब्बल पाहायला मिळत आहेत 10. हे षटक संपलं त्यानंतर मात्र 500 रुपयांचं इनाम देण्यात येईल. आमचे अनिलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहणार आहोत. विजय बाळाराम पाटील यांना मी आमंत्रित करेन. आपण या मंचावर चिखले गावचे विजय बाळाराम पाटील, आपण प्लीज या मंचावर यायचं. आपल्या मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपल्या मनापासून स्वागत विजयजी पाटील चिखले गावचे, त्यांना मी विनंती करेन आपण प्लीज या मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आणि गोलंदाजासाठी गोलंदाजी प्रथमेश या गोलंदाजानं प्रभात मते प्रभात मते याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं. आपण पाहतोय प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 200 रुपये देण्यात येतील. आमचे पाहुणे संदीपजी पाटील यांच्या वतीने आपण बघतोय प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी या ठिकाणी 200 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. आपण बघतोय SP एंटरप्राइजेस कसळखंड या ठिकाणी पाहायला मिळतोय. न्यू भैरवनाथ रिडगर संघाविरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण पाटील कसळखंड या ठिकाणी आपण बघतोय त्यांच्या वतीने या
सामन्यासाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. आपण पाहतोय SP एंटरप्राइजेस कसरकण विपक्ष न्यू भैरवनाथ रिडगर या दोन संघ दरम्यान आता मात्र या वेळेस आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान आपण बघतोय पहिल्या षटक संपन्न झालं होतं, त्यावेळेस धाबा आल्या होत्या 10. दुसऱ्या षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते प्रफुलचं हे षटक या ठिकाणी आपण बघतोय. पहिलं षटक फेकलं होतं प्रभात मते या गोलंदाजानं. आणि इथे मात्र आपण बघतोय हा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता, दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्नही करू दिला नाही. भन्नाट वेगाने त्यानं फेक नक्कीच केली होती. कलेक्शन थोडंसं खराब झालं होतं, परंतु विकेट किपरनं सावरलं. आणि इथे मात्र आपण बघतोय एकच धाब्यावर समाधान मानावं लागतं. या एकेरी धाब्याने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 12 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि 12 धाबा आतापर्यंत आपण बघतोय. आजच्या रात्रीला असं वाटतोय की 51 सरस संघ खेळतायत की काय, कारण आपण बघतोय एखाद्या संघ पाहायला गेलं तर त्याहून दुसरा संघ असा वाटतो भारी आहे. असे 51 सरस संघ आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र आपण बघतोय 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या दुहेरीने आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 14 धावा. SP एंटरप्राइजेस कसकन संघ, त्यानंतर न्यू भैरवनाथ रिडगर संघ या दोन संघ दरम्यान ही झुंज. इथे मात्र मागचा दरवाजा उघडा ठेवला होता की काय अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता आणि घात झालाय. इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. फलंदाजाची दांडीगुल. आणि प्रफुल मतेसाठी 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येते, कारण आपण बघतोय गोलंदाज प्रफुल मते अनिलजी पाटील यांच्या वतीने आपण बघतोय ATM खुलं करण्यात आलेलं आहे. आपण बघतोय प्रत्येक खेळाडूसाठी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक देण्यात येते. आपण बघतोय आपल्या गावचा संघ आहे आणि आपल्या गावच्या संघाला या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी आपण बघतोय इतक्या रात्रीपर्यंत ते या ठिकाणी हजर राहिलेत, कारण आपण पाहतोय जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कमबॅक केलंय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 14. नक्कीच आपण बघतोय आज चिखले संघाने काय जबरदस्त खेळ केला होता आणि या चिखले संघाला खऱ्या अर्थाने या टुर्नामेंटसाठी पॅक केलं होतं. आमचे प्रतीक चौधरी यांनी पॅक केले होते, त्यांचे मी मनापासून स्वागत करतोय प्रतीक चौधरी यांचं, कारण आपण बघतोय संधी दिली ती प्रतीक चौधरी यांनी या टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी चिखले संघाला. तर वळतोय पुन्हा एकदा सामन्याकडे. आपण पाहतोय तिसरं षटक या ठिकाणी पाहायला मिळतं आणि तिसऱ्या षटकाच्या अंती असं बोला ना का मग आवाज घ्या आणि तिसऱ्या षटकासाठी या ठिकाणी आपण बघतोय 5 रन करण्यात आले. तिसरं षटक या ठिकाणी देण्यात आलंय. आपण पाहतोय आम्ही बोंबलतो तेव्हा आवाज होत आहे बोंबलाला जवळच घेतलं तू तोंडाजवळच घेतलंय. बोलूयात सामन्याकडे पुन्हा. यावेळेस मात्र चांगला फटका. यावेळेस शॉट सिलेक्शन केलं होतं, चेंडू जातोय, पंचांचा निर्णय येत आहे. इट्स अ लॉंग 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 डिस्टन्स कव्हरिंग षटकार. वीस धावा धावफलकावर. आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय अनिलजी पाटील थोडेसे निराश हताश, कारण या ठिकाणी आपण बघितलं होतं काय मागच्या सामन्यामध्ये काय भन्नाट गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं आणि सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. 2 चेंडूवर 2 धाबा जमा करू दिल्या नव्हत्या. 3 चेंडून निर्धाव फेकले होते या गोलंदाजाने आणि तोच गोलंदाज मात्र चूक केली. पहिला चेंडू थोडासा चेंडूला शॉट ठेवलं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं यावेळेस मात्र चेंडूला चांगलं
कमबॅक केलंय गोलंदाज अतुल नाईकनं. अतुल नाईक चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतंय. तिलक रत्न दिलशानच्या स्टाईलला एबी डिव्हिलियर्सच्या स्टाईलनं मारलेला फटका जातोय सरळ. पंच काय पंचांनी दिला ना आम्हाला 6. आणि उत्कर्षाचे अंडर 19चे कालचे खेळाडू क्षणभर विश्रांतीमध्ये जा, जरा बसा. क्षणभर विश्रांतीमध्ये बसा. यज्ञेश भंडारकर असतील, विवेक कुरंगळे असेल, क्षणभर विश्रांतीची जागा घ्या. आता तुम्ही तिथे बॉल येणार नाही तुम्हाला कंपाऊंडच्या इथं. आमचा आयान आहे या ठिकाणी आपण बघतोय. लकी माळी झोपला की काय आज? इथे मात्र आपण बघतोय चांगला प्रयत्न यावेळेस. एक धाव आणि इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट व्हायची ती झालीच आणि एक धाव मिळते. एकेरी धावेने आपण बघतोय धावफलकावर धाबा. धन्यवाद. आता मात्र या ठिकाणी बरं वाटतंय आम्हाला पण. धावबाच्या स्वरूपाने या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज बाद झालाय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस आपण बघतोय चेंडू जातोय सरळ. 2 धावा पूर्ण केल्या जातात चित्त्याच्या वेगानं. वाघ मागे लागल्यासारखा. 2 फलंदाज आउट का? ओके. आणि इथे मात्र आपण बघतोय एकच धाव मिळते. दुसऱ्या धाबेसाठीचा हा प्रयत्न अपुरा पडलाय आणि एका धाबेवर आपण बघतोय एका धाबेनं धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 27, 28. समाधान भोपियाला बॅट्समन आता 28 धाबा. नवीन फलंदाज समाधान. इथे मात्र आपण बघतोय कार्पेट पद्धतीने फटका खेळलाय. चेंडू येतोय तो सरळ लॉंगांच्या रिजन मध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक बघतोय कुठे गेला कुठे नाही. आणि आज आमचे नितीन बळीराम माळी यांची अॅनिव्हर्सरी आहे. त्यांना आम्ही अॅनिव्हर्सरीच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. आज ते खऱ्या अर्थानं विवाह लग्नाच्या बंधनामध्ये अडकले होते. आजचाच तो दिवस होता. आणि आपण पाहतो या ठिकाणी अतुल नाईक याला देखील 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलंय. आमचे अनिलजी पाटील साहेब यांच्या वतीने आपण बघतोय. तर बघतोय आपण या ठिकाणी एकूण धाबा जमा झाल्या धावफलकावर 30 आणि गरज असेल ती जिंकण्यासाठी 31 धाबांची. 31 धाबांची गरज. 24 या ठिकाणी आपण बघतोय 18 चेंडू आणि 31 धाबांची गरज. शेवटचा सामना दुसऱ्या फेरीतील आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला असेल तर दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. एका बाजूला असेल चिखले संघ, दुसऱ्या बाजूला नांदगाव संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन. आपण टॉस साठी लगेच यायचंय. चिखले आणि नांदगाव. चिखले आणि नांदगाव आपण टॉस साठी
या मंचावर यायचं आहे. विनंती असेल चिखले आणि नांदगाव. कुणाल नाईक आणि अनिकेत पाटील बॅटमॅन. कुणाल नाईक आणि तर वळूयात सामन्याकडे पुन्हा एकदा. आपण बघतोय यावेळेस आपण बघतोय 18 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 31 धाबांची. 18 चेंडू 31 धाबांची गरज. कल्पेश भोपी बॉलर. कल्पेश भोपी. कल्पेश भोपी गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलामीचा गोलंदाज कल्पेश भोपी. त्याच्या हातामध्ये आपण बघतोय चेंडू देण्यात आलाय. आणि आमचे बादशाह भाई म्हणजे नितीन माळी यांची आज ॲनिव्हर्सरी. त्यांना आम्ही या टुर्नामेंटच्या माध्यमातून ॲनिव्हर्सरीच्या स्कोर 30 धाबा 31 धाबांची गरज. नांदगाव संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. चिखले संघाचा संघनायक आपण प्लीज टॉस साठी यायचा आहे. आयान आपल्याला पाहायला मिळतोय. आयान पाटील. सलामीची गोडी या ठिकाणी बघतो आपण. सलामीची जोडी कुणाल नाईक आणि अनिकेत. कुणाल नाईक आणि अनिकेत ही सलामीची जोडी. परंतु पहिला चेंडू स्कूप करायचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र निराशा हाती लागते. आपण बघतोय ऑन द स्ट्राईक कुणाल नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःकडे स्ट्राईक घेतली कुणाल नाईक. एक भरवशाचा एक जबाबदारीचा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीचा गोलंदाज कल्पेश भोपी. आमचे आर.डी. माळी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. यावेळेस मात्र चांगला फटका. चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं त्या ठिकाणी बघायला मिळतंय. विनंती असेल या ठिकाणी राजेशजी लबडे साहेब आणि योगेश पाटील या दोघांनाही मी आमंत्रित करेन. आपण टॉस साठी यायचं. इकडे या मंचावर यायचं आहे. टॉस केला आमच्या आर.डी. माळी यांनी. नाणेफेकीचा कौल कोणी जिंकला? नांदगाव संघानं. यावेळेस मात्र चांगला फटका. चेंडूच्या मागे धावतोय. बघूया क्षेत्ररक्षक अडवला जाईल का. आणि इथे मात्र पाहायला मिळतंय चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. चौकार. तर बघतोय नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय राजू तांडेल सावळे गावचे जावई आणि त्यांच्या वतीने जर का षटकार लगावला कोणत्या फलंदाजानं तर पारितोषिक दिलं जाईल. परंतु इथे चौकार मारला जातोय तो कुणाल नाईकच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी पाहिलं जातंय 6 धाबा. माफ करा 4 धाबा आणि धावफलकावर धाबा होत्या अगोदर 6. आता मात्र होतील 10 धाबा. लगातार 2 चौकार त्यानं लगावले आणि 10 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी 31 धाबांचं लक्ष्य पार करायचं आहे. कल्पेश भोपी थोडासा महागडा ठरतोय.
चांगला चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं होतं. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपुष्टात आलाय आणि इथे मात्र आपण बघतोय पहिल्या षटकाची सांगता पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अंती एकूण धावा बघायला मिळत आहेत, त्यात 10, शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 21 धावांची गरज. 12 चेंडू 21 धावांची गरज. टीम मीटिंग, कृपया टीम मीटिंग जास्त घेऊ नका, कारण शेवटची रात्र आहे. आम्हालाही कळते तुमच्यासाठी सामना खूप महत्त्वाचा आहे, परंतु झटपट डिसिजन घेतले ना की त्याचा फायदा लवकर होतो. कारण आपण बघितलं असेल सगळ्यात फास्ट रेट सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर रवींद्र जडेजा हा लवकर ओव्हर संपवतो. त्याला पत्रकारांनी बऱ्याचदा प्रश्न विचारला होता की लवकर ओव्हर संपवण्याचा त्याचा तुझ्या मनामध्ये नेहमीच इरादा असतो का, तर त्याने सांगितलं होतं की फलंदाजाला जास्त विचार करू दिला नाही पाहिजे, जेणेकरून त्याच्या डोक्यात कोणता फटका मारायचा कोणता नाही हे सगळे विचार त्याच्या मनामध्ये नाही आले पाहिजेत. आणि अशा रीतीने आपण बघतोय झटपट तुम्ही गोलंदाजी केली तर फलंदाज विचार कमी करतो. तुम्ही जितका जास्त विचार करण्यास संधी द्याल फलंदाजांना तितकी मात्र थोडीशी अडचण नक्कीच निर्माण होते. आणि इथे मात्र पाहायला मिळतंय हा चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन. पहिला गडी बाद झालाय कसळकण संघाचा. अनिकेत जबरदस्त प्रयत्न, जबरदस्त एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आपण बघितलं होतं ज्या पद्धतीनं ज्या परिस्थितीमध्ये हा सामना चालू झाला होता, 30 धावा 18 चेंडूंच्या मागे जमा केल्या होत्या आमचे लकी माळी. आपण बघतोय आज थोडीशी कमी मेहनत त्यांनी घेतलेली दिसते. आयन पाटील आज जबरदस्त मेहनत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आयन पाटील, नवीन फलंदाज दिनेश नाईक. आपण बघतोय कसगन संघाचा आजचा हा खेळ खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत थांबून बघण्याचा विचारच करून आले होते घरून ते अनिलजी पाटील साहेब. आपण बघतोय या मंचावर या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत आपण बघतोय राजेंद्रजी पाटील, त्यांचं दोघांचं या दोनही मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया. आपण पाहतोय आमचे सावळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सतीश मस्कर, तेही या सामन्याचा आनंद घेत आहेत. परंतु इथे मात्र आपण बघतोय पडतोय झडतोय एक क्षेत्ररक्षक, परंतु शेवटपर्यंत चेंडू ते परत पकडण्यासाठी यश त्याला मात्र आलंय. इथे मात्र मिळत आहेत 2 धावा आणि जिंकण्यासाठी आपण बघतोय 12 चेंडू 21 धावांचं लक्ष शिल्लक राहिलं होतं, परंतु पहिल्या चेंडूवर आली होती विकेट. आणि त्यानंतर आपण बघितलं शेवटचे आता मात्र 10 चेंडू गरज असेल 19 धावांची. 10 चेंडू 19 धावांची गरज. आज सामना तसं बघायला गेलं तर आता मात्र अटीतटीचं नक्कीच. इथे मात्र जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला फेकून दिले, सरळ जातोय षटकार. जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतात. असं म्हणतात की आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात त्याला महत्व नाही, परंतु तुमच्यामुळे किती जण आनंदी असतील त्याला खऱ्या अर्थानं महत्व आहे. आणि मित्रांनो यासाठीच सांगू इच्छितो की या तुमच्यामुळेच सपोर्टर तुमच्या जवळ येतात. इथे मात्र बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अनिल पाटील सरांचे या ठिकाणी आपण बघतोय एटीएम खुलं झालंय. 500 रुपये मिळतील या फटक्यावर फलंदाज दिनेश नाईकला. चिखले आणि नांदगाव आपण येऊन राहायचे. चिखले आणि नांदगाव संघ आपण या खेळाडू कक्षासमोर येऊन राहायचे. थोडीशी निराशा, थोडीशी घाई, थोडासा प्रयत्न कमी पडला. रिडगर संघ काय केलं होतं, 12 चेंडू आणि 21 धावांची गरज होती. 2 खराब चेंडू आणि या ठिकाणी आपण बघितलं त्याचा करपूस समाचार घेतला तो फलंदाज दिनेशनं आणि 2 षटकार लगावताना आपल्या संघाला मात्र सुस्थितीत आणण्याचं काम केलंय. गोलंदाज राहुल तयार. इथे मात्र आपण चांगला चेंडू की नाही आणि हा
दुसऱ्या षटकाची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि 2 षटकांच्या अंती आपण बघतोय धावफलकावर धावा 25. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावांची गरज. आता मात्र अजूनही सामना मी म्हणून बॅलन्स आहे. पहिल्या रात्री सामना झाला होता शिवकर विपक्ष दापोली. 4 चेंडूवर 4 धावा जमा करू दिल्या नव्हत्या आणि तो सामना जिंकला होता शिवकर संघानं. अशा रीतीने आपण बघितलं असेल आजच्याच रात्रीचा एक सामना आपण पाहिला होता. मागच्या सामन्यामध्ये या कसळगण संघानं बोर्ले संघाला आपण बघितलं होतं 3 चेंडूंमागे 2 धावा करू दिल्या नव्हत्या. म्हणजे गोलंदाजी तुमच्यामध्ये या ठिकाणी चांगली केली तर नक्कीच तुम्ही सामन्यामध्ये परत येऊ शकता. परंतु बघूयात या ठिकाणी असं म्हणतात ना की चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात, अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात, पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. आणि यासाठीच मित्रांनो मी म्हणेन सांगेन आयुष्य अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही. इथे मात्र 6 चेंडू 6 धावा जरी या ठिकाणी सोप्या वाटत असतील तरी मात्र त्याला कठीण करण्याचं काम या ठिकाणी नक्कीच केलं गेलं पाहिजे या गोलंदाजाकरवी. पाहूयात तशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी हा गोलंदाज करेल का. 6 चेंडू 6 धावांची गरज. पहिला चेंडू निर्धाव केली गेली. गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय. समाधान या ठिकाणी पाहायला मिळतंय. समाधानच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो तो समाधानच्या माध्यमातून. परंतु बघूयात 5 चेंडू अजूनही गरज असेल 6 धावांची. पुन्हा एकदा तशाच प्रयत्नाने या ठिकाणी हा चेंडू टाकला जातोय. यशस्वी तर भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात. यश जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान आपल्या मनाचा विजय असतो आणि हा समाधान या ठिकाणी मात्र मी म्हणेन न्यू भैरवनाथ रिडगर संघाचं समाधान करेल का. पाहूयात या ठिकाणी शेवटचे 4 चेंडू शिल्लक गरज असेल ती 6 धावांची. कुणाल नाईक नॉन स्ट्राइक एंडला. इथे मात्र पाहायला मिळतंय 1 धाव आणि बाईच्या स्वरूपानं शेवटचे 3 चेंडू 5 धावा. कोणता संघ कसळखंड की रिडगर. रिडगर की कसळखंड कोणता संघ हा सामना जिंकण्याचं काम करेल इथे मात्र पाहिलं जाईल. आपण बघतोय जबरदस्त अटीतटीची लढत पाहायला मिळते. पाहूयात या ठिकाणी जबरदस्त स्ट्रोक्स खेळले होते दिनेश नाईकनं परंतु 2 चेंडू निर्धाव खेळून. आणि आता मात्र टेन्शन 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 म्हणतात ना की तुमची परिस्थिती चांगली असली असं म्हणतात ना की तुमची परिस्थिती चांगली असली तर तुमच्या चुका माफ केल्या जातात परंतु परिस्थिती वाईट असेल तर त्याच चुकीला तुमच्या शिव्या दिल्या जातात. आणि अशीच परिस्थिती आता मात्र काहीशी पाहायला मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 2 गरज असेल ती 5 धावांची. या ठिकाणी आपण मात्र पाहतोय जबरदस्त या ठिकाणी कमबॅक केलं या गोलंदाजानं. समाधान या गोलंदाजानं काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाहूयात या ठिकाणी शेवटचे 2 चेंडू 5 धावांची गरज. हाही चेंडूचा आता या ठिकाणी निर्धाव आणि असं म्हटलं जातं की वादळात पत्त्यांचं घर बनत नाही, रडल्यानं बिघडलेलं नशीब बनत नाही. जग जिंकण्याची हिंमत ठेवा. एकदा हरल्यानं कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर बनत नाही. आता मात्र काय करेल कसळखंड संघ या ठिकाणी मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. मी सांगितलं होतं जादुई गोलंदाजी तुम्ही केलीत. शिवकर संघाने 4 धावा वाचवल्या होत्या. याच कसळखंड संघाचा गोलंदाज अतुल नाईक त्यानं धावा वाचवल्या होत्या 3 चेंडूंवर 2 आणि आता मात्र तोच कसळखंड संघ 6 चेंडू 6 धावा जमा करताना मात्र या ठिकाणी नांगी टाकले की काय. शेवटच्या 1 चेंडूचा खेळ शिल्लक. परंतु बघूयात या ठिकाणी असं म्हणतात ना की स्वतःला तुम्ही पहिले सिद्ध करा प्रसिद्ध आपोआपच व्हाल. इथे मात्र पुन्हा एकदा सिद्ध करण्याची वेळ येऊन टेपली आहे ती या फलंदाजावर या गोलंदाजावर.
शेवटच्या एका चेंडूचा खेळ मित्रांनो शिल्लक आणि आता मात्र या ठिकाणी बघतोय कोणता संघ जिंकेल, कसळकंड की रिडगर, कोणता संघ जिंकेल या ठिकाणी आता मात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. बघूया दोन्ही संघासाठी एकदा सामना आवडला असेल तर टाळ्या या झाल्याच पाहिजेत. एक चेंडू 5 धावा आणि हा सामना जिंकला तो रिडगर संघानं. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ती रिडगर संघाची. कसळकंड संघ नाराज होतोय, निराश होतोय, हताश होतोय. सामना आपल्या खिशात घातलेला ससा आणि कासवाची शर्यत, ससा बसला जिंकायच्या लाईनवर जाऊन झोपला, तशी काहीशी परिस्थिती या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आणि हा सामना जिंकला तो रिडगर संघानं. विनंती असेल या ठिकाणी आपण यायचंय. हा सामना जरी परास्त झाला असेल तरी मात्र या ठिकाणी आपण बघतोय, मी विनंती करतोय प्रभात मते, प्रफुल्ल मते आणि अतुल नाईक, त्यानंतर दिनेश नाईक या चौघांनी मंचावर यायचं आणि आपले पारितोषिक घेऊन जायचे 500-500 रुपयांचं.